माझ्या मनात दरम्यान बरेच प्रश्न आलेले आहेत. म्हणजे मला दोघांनाही बोलतं करायचं आहे, त्याचबरोबर तो शेवटचा खेळ आज कोणता घ्यावा याचाही विचार करतो आहे. कारण कुटुंबासमवेत हल्ली धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला राहायलाच मिळत नाही. मी इच्छा खूप असते पण बऱ्याचदा शक्य होत नाही. आपण प्रयत्न करू की किमान आठवड्यातून एक दिवस तरी कुटुंबासमवेत आपल्याला छान आनंदात घालवता येईल. पण आत्ता भेटूया या कुटुंबाला. इरादा पक्का तो दे उनका ना धक्का. नमस्कार वहिनी. वहिनी नमस्कार. सिद्धूचा चेहरा बघण्यासारखा झालेला आहे. कारण डाव्या बाजूला त्याच्या कुटुंबातली त्याची बायको बसलेली आहे आणि उजव्या बाजूला आता सिनेमातलं कुटुंब चित्र. मी थोडा असा बोलताना टेन्शन येत होतं मला, पण महेशनी ते फारच सोपं करून टाकलेलं आहे. काय वाटतं तुला? नाही, सायरा खूप छान आहे, कॉपरेटिव्ह आहे आणि मामूला समजून घेणारी. बेसिकली दोघंही कोरिओग्राफर आहेत सिनेमातले, दोघंही उत्तम नाचत आहेत. त्यांचा एक ग्रुप आहे आणि ते ग्रुपमधली जी मंडळी आहेत, म्हणजे भाऊ आहे आणि तिथे आमची अख्खी गँग आहे, त्या सगळ्यांना सांभाळणारी सायरा आहे. की ते कधीही माझ्या घरी आले तरी सायरा त्यांना चहा वगैरे हे सगळ्या गोष्टी करून मग डान्स करणं ह्या सगळ्या गोष्टी ती करते. तर मी सायरा खूपच मामूला कॉपरेट करते. आणि घरी आता तृप्तीबद्दल तर म्हणजे खूप तृप्तीबद्दल तसं बोलायला गेलं तर तृप्ती खूप स्पष्ट आहे मुळात. मी माझा प्रत्येक सिनेमा आला की म्हणजे मला प्रत्येक सिनेमा जेव्हा ऑफर होतो तेव्हा मी खूप एक्साइट असतो. आता मस्त आलं, काहीतरी सॉलिड आहे, ॲक्शन आहे, मारायला मिळेल. पण सिनेमा बघितल्यानंतर तृप्ती खूप खरी असते. ती बोलते मला सिनेमा नाही आवडला सिद्धू, बरं तर बरं, वाईट तर वाईट, हॅ असे पण रिॲक्शन असतात. कधी प्रीमियर बघताना कशाला केलं, जसा चिमटे पण असतात, हे माती केलीस तू असं. ती त्यामुळे ती मला खूप असं का होतं. पण म्हणजे ॲज अ ॲक्टर मला असं वाटतं त्यांनी नेहमी ग्रो व्हायला पाहिजे. आणि खरं सांगणारे खूप कमी लोक असतात बाहेर. जनरली हा रे मस्त केलं, छान केलं, असं करत राहा, असंच त्याला कॉम्प्लिमेंट्स मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्याला कळलं पाहिजे की खरंच आपण काय चांगलं केलं आहे. कारण जनरली कोणालाही विचारलं तर प्रत्येकजण हेच सांगणार, कोणी सिनेमाबद्दल त्याला वाईट नाही सांगणार. तर मग ॲज अ कुटुंब म्हणून मला असं वाटतं त्याला हे सांगणं खूप गरजेचं.